नमस्कार मित्रांनो, एक ॲम्ब्युलन्स पेट्रोल नसल्यामुळे थांबते आणि एका आईला स्वतःच्या बाळाचा जीव गमवावा लागतो. एका हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागते आणि ICU मधील अनेक रुग्णांचा जीव जातो. एका कारखान्यामध्ये स्फोट होतो आणि अनेक घरांचे आधारस्तंभ हे कायमचे निघून जातात. एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम कोसळते आणि लोकांचा जीव हा धोक्यात येतो. पण प्रत्येक वेळ एकच उत्तर मिळते, चौकशी सुरू आहे, अहवाल येईल, दोषींवर कारवाई होईल. पण कधी? प्रश्न असा आहे, अहवाल येईपर्यंत गेलेले जीव परत येतात का? चौकशी होईपर्यंत त्या कुटुंबाचे अश्रू हे थांबतात का? आजही अनेक प्रकरणांमध्ये निष्काळजीपणाचे आरोप आहेत. अनेक घटनांची चौकशी ही सुरू आहे आणि अंतिम निर्णय येणे हा बाकीच आहे. अशा घटना ह्या वारंवार घडतात. मग हा अपघात असतो की व्यवस्थेचे अपयश? तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा.